सर. ओके. बेस्ट ऑफ लक. ओके ओके थँक्यू. नमस्कार. शाळा बंद पण शिक्षण सुरू, ऑनलाईन अध्यापन, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या या स्तुत्य उपक्रमामध्ये माझे शिक्षक, विद्यार्थी मित्र, जिल्ह्यात बाहेरील माझे विद्यार्थी मित्र या सगळ्यांचं मी आजच्या या ऑनलाईन अध्यापनात सर्वांचं स्वागत करतोय. आजचा जो आपला पाठ आहे इतिहासाचा, हा उजळणी पाठ आहे. पाठ क्रमांक 1, 2, 3 पहिला जो पाठ आहे भारतीय उपखंड आणि इतिहासाची साधने आणि हडप्पा संस्कृती. चला तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, लॉर्ड हॅरिस मनपा मराठी शाळा. सुविचार, आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. याचा अर्थ असा आहे, आपल्याला अगोदर आवड पाहिजे आणि मनामध्ये जर आत्मविश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं इप्सित जी काही इच्छा आहे ती साध्य करू शकतो. आपल्या आवडीच्या गोष्टी आपण करू शकतो. इयत्ता 6वी, विषय इतिहास, भारतीय उपखंड आणि इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती. उजळणी पाठ सादर करते विषय शिक्षक श्री प्रशांत मनोहर निजाई. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीन समोर नकाशे दाखवलेले आहेत. हे दोन्ही नकाशे आपल्या भारत देशाचे आहेत. काय वेगळे पण तुम्हाला या दोन नकाशामध्ये दिसतंय, सांगता येईल तुम्हाला? टीचर, पहिल्या ह्याच्यात दुसऱ्या चित्रात घर दाखवले. बरोबर आहे. आता दुसऱ्या चित्रात घर दाखवले. हा, काय दाखवले? मुलं, माणसं आहेत, माणसं, लोकसंख्या. हा, आपला जो भारत देश आहे हा खूप प्राचीन देश असल्यामुळे या भारत देशाला एक संस्कृती आहे आणि ही जी संस्कृती आहे, भारत क्षेत्रफळाने जगामध्ये आपल्या भारताचा 7वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 7वा. आणि लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या देशाचा नंबर 2रा आहे. 2ऱ्या क्रमांकावर आपला देश आहे. म्हणजे जगातली सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे ही चीन या देशात आहे आणि त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या आहे. आणि तरी सुद्धा या भारत देशाचा जो इतिहास आहे, ह्या भारत देशाच्या उपखंडाची माहिती आज आपण थोडक्यात माहिती करून घेतलेली आहे, पण आज आपण त्याची उजळणी करणार आहोत. हा जो भारत देश आहे, भारतीय उपखंड, हा 4 प्रादेशिक विभागामध्ये विभागलेला आहे. कोणत्या 4 प्रादेशिक विभागात विभागलेला आहे सांगता येईल? अगदी बरोबर. अगदी तुमचं निरीक्षण चांगलं आहे आणि तुम्ही धडाही वाचलेला आहे, त्यामुळे तुम्ही पटापट उत्तर देत आहात की भारत देश हा 4 भौगोलिक दृष्ट्या प्रादेशिक विभागामध्ये विभागला गेलेला आहे. गंगेमुळे भारताची जी भूमी आहे ही सुजलाम सुफलाम झालेली आहे. त्यानंतर भारतामध्ये वाळवंट पण आहे आणि दख्खनचं पठार, ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश होतो, अशा दख्खनच्या पठार, अशी विविधता, प्रादेशिक विविधता आपल्या देशाला लाभलेली आहे. असा हा जो आपला भारत देश आहे हा महान आहेच. आपण नेहमी गाण्यामधून सुद्धा त्याचा उल्लेख करतो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. व्हेरी गुड. तर अशी ही विविधता आपल्या भारत देशामध्ये आहे आणि या प्राचीन भारत देशाची आज आपण परत एकदा माहिती घेणार आहोत. आता
ह्या दक्षिणेकडचा जो भारताचा जो भाग आहे, या भारत देशाच्या 3 बाजूंनी समुद्र आहे. दिसतोय तुम्हाला आपला भारत देश 3 दिशांनी? बरोबर आहे. हा, भारताच्या पूर्वेला अंदमान निकोबार जी बेटं आहेत ही भारत भूखंडापासून वेगळे आहेत, पण ती सुद्धा भारताचाच एक भाग आहे. हा, समुद्रामध्ये असणारी बेटं ही सुद्धा भारताचाच एक भाग आहे. त्यानंतर हिंदी महासागरामध्ये आहेत, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आणि अशा प्रकारे हा जी भारताची जी विविधता आहे आपण प्रादेशिक बघितली. आणि नर्मदा जी नदी आहे, भारतातल्या सर्व नद्या, बऱ्याचशा नद्या या हिमालयात उगम पावतात आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. पण नर्मदा नदीचं वैशिष्ट्य असं आहे की ही नर्मदा नदी पूर्वेकडे उगम पावते आणि पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. हे या नर्मदा नदीचं वैशिष्ट्य आहे. आणि या नर्मदा नदीवर जो बांध घातलेला आहे, नर्मदा प्रकल्प, त्यामुळे भारत देशामध्ये पाण्याची विपुलता आलेली आहे. तसंच दक्षिणेला हिंदी महासागर तुम्हाला नकाशात दिसतोय. आणि हा जो भारत देश आहे, या भारत देशाची ही विविधता आपण पाहिलेली आहे. आपण त्याची आज परत उजळणी करून घेऊया, माहिती करून घेऊया. भारतामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही जी बेटं आहेत, ही भारत भूखंडापासून अलग असली तरी सुद्धा ती भारताचाच एक भाग आहे. भारत देशाच्या पूर्वेला अंदमान निकोबार बेटं आहेत हिंदी महासागरात आणि पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप ही बेटं आहेत. चला, आता मी तुम्हाला काही माहिती सांगितली. या माहितीच्या आधारावर आता आपण पुढे आणखीन तुम्ही किती माहिती अभ्यास केलेला आहे तो बघूया. चला, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. दिसतंय तुम्हाला प्रश्न? योग्य पर्याय निवडा. हा, सांगा कोण सांगेल बरं उत्तर? वाचा पूर्ण. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी नदी थराच्या वाळवंट. खाली पर्याय दिसतायत तुम्हाला? सिंधू नदी. बर, सिंधू नदी. नक्की नक्की विचार करा परत एकदा. सिंधू नदी. हा, एका मुलीने बरोबर उत्तर सांगितलं, घग्गर नदी. हिमाचल, तुम्ही लक्ष व्यवस्थित वाक्य वाचा, प्रश्न वाचा. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी आणि थरच्या वाळवंटात जाऊन पोचणारी जी नदी आहे त्या नदीला घग्गर नदी असं म्हणतात. प्रश्न लक्षपूर्वक वाचा हा बाळांनो. पुढचा प्रश्न बघा. भारतातील साम्राज्य होते. कोणते साम्राज्य होतं भारतामध्ये प्राचीन काळामध्ये झालेलं आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. छान बाळा, एकदम बरोबर, सही जवाब. बरोबर, ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. नीट वाचा. बरोबर. घग्गर नदीला पाकिस्तान या नावाने छान छान, बरोबर. तुम्ही छान अभ्यास केलेला आहे, पुस्तकं वाचलेली आहेत आणि शिकवताना लक्ष दिलेलं आहे. आताच आपण अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर, अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह आहे. नीट लक्ष देऊन प्रश्न वाचा, मग तुम्हाला बरोबर उत्तर देता येईल. आणि मोहेंजोदडो ही शहरे पाकिस्तान. व्हेरी गुड. पर्याय यायच्या अगोदर उत्तर दिलेली. बरोबर, पर्याय यायच्या अगोदर उत्तर दिली. छान छान उत्तर.
पाकिस्तानात. बर मानवी समाज दीर्घकाळ दीर्घकाल नदीच्या काठी. बर बघा तुमचे पर्याय बघा. जिथे जगण्याच्या साधनांची सोयी सुविधा नसतात, साधनाची मुबलकता असते, तिथे मानव दीर्घकाळ वस्ती करतो. बरोबर, योग्य उत्तर बघूया आता आपण. तुम्ही उत्तर दिलं, योग्य उत्तर काय ते बघूया. बरोबर, बघा योग्य उत्तर काय आहे. जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते. लक्षात आलं. पूर्वीच्या काळी नदीकाठी राहत होते, पण ज्या ठिकाणी जगण्याच्या साधनांची म्हणजे विविध साहित्य जे माणसाला लागतं त्याची मुबलकता ज्या ठिकाणी आहे, उपलब्ध आहे, भरपूर आहे, त्या ठिकाणी माणूस वस्ती करून राहत होता. हा प्रश्न नीट वाचा, घाई करू नका बाळांनो. हा तुम्ही बरोबर उत्तर देताय, फक्त घाई करताय. हा आता नीट प्रश्न वाचा. भारतातील सार्वजनिक छान अभ्यास केलेला आहे तुम्ही, छान माहिती मिळवलेली आहे, लक्षात आहे तुमच्या सगळं. वा वा वा, हडप्पा संस्कृती. व्हेरी गुड. बघा पुढचा प्रश्न वाचा. गंगा व ब्रह्मपुत्रा संगम कोठे होतो? कोठे होते? बांगलादेशात. हिमाचल. बरोबर. काही जणांनी सांगितलं बांगलादेशात, काही जणांनी सांगितलं पाकिस्तानात. आता बघूया योग्य उत्तर काय आहे. बघा कोणाचं. बांगलादेशात. बांगलादेशात. चला पुढचा प्रश्न बघा बघू. भारताच्या पूर्वेची कोणती बेटी आहे? भारताच्या पूर्वेस अंदमान निकोबार ही बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार. पर्याय यायच्या अगोदर वा वा, पर्याय यायच्या अगोदरच तुम्ही उत्तर बरोबर सांगून टाकले. शिकवताना अंदमान आणि निकोबार. व्हेरी गुड. पश्चिमेला. बघा पर्याय आले, शोधा त्यातला योग्य पर्याय. पश्चिमेच्या दिशेला. अरे वा वा, शाबास. त्या भारतीय उपखंडाची जी माहिती तुम्ही सांगितली, प्रश्न विचारले, त्याची बरोबर उत्तर दिली. छान, तुमचं चांगलं वाचन आहे. शिकवताना पण तुम्ही लक्ष दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्या भारतामध्ये विविध वेशभूषा संस्कृती असलेले लोक आहेत. हे जे समोर चित्र दिसतंय हे कोणत्या संस्कृतीचं आहे? मराठी. अगदी बरोबर, मराठी संस्कृतीचं हे तुमचा आवाज येत नाहीये. हा येईल. बर ठीक आहे. दुसरं चित्र बघा आता आपल्या समोर. पंजाबी. गुजराती आहे. बर, गुजराती, काठेवाडी, मारवाडी. हा काठेवाडी पण म्हणतात आणि मारवाडी पण असतात. आता पुढचं चित्र बघा, चित्र यायच्या अगोदरच उत्तर देत आहे. पंजाबी अगोदर चित्र येऊ द्या, मी उलट सुलट घेतले. मला माहिती आहे आमची मुलं हुशार आहेत, लगेच उत्तर देत आहेत. गुजराती. पंजाबी. आता हे सांगा कोणतं आहे? सही जवाब, साऊथ इंडियन. आपण मद्रासी म्हणतो, दाक्षिणात्य म्हणतो आणि इंग्रजीमध्ये आपण त्यांना साऊथ इंडियन. छान छान माहिती तुम्ही सांगितली, बरोबर उत्तर ओळखलीत, वेशभूषा बरोबर ओळखली. चला आता पुढच्या भागाकडे जाऊया आपण. चला बघा काय दिसतंय चित्र तुम्हाला, कशाचे चित्र आहे बरं? त्या हिमालयाबद्दल काय माहिती सांगाल बघा तुम्ही, काय सांगता येईल तुम्हाला? हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे. बर ठीक आहे. प्रश्न समजून घ्या अगोदर. चित्रात दिसणाऱ्या पर्वताचे नाव
काय? हा हिमालय हिमाचल पर्वत. बरोबर. चित्रात दिसणारा हिमालय. पर्वत हा हिमालय असून तो भारताच्या उत्तर दिशेला आहे. चालू आहे. समजलं तुम्हाला? उत्तरेकडे कोणता पर्वत आहे? हिमालय. चला आता पुढे जाऊया आपण. पुढचे चित्र बघूया आता. मला जास्त बोला. हा, हे कसले चित्र दिसत रे बाळांनो? गवत. बरोबर. पाठ्यपुस्तक पाहिलंय तुम्ही? पुस्तकामध्ये आहे हे चित्र? चित्र दिसत आहे. बरोबर आहे, पण ते कोणत्या काळाचं आहे माहितीये का? कोणता काळ आहे? आपण पाहिले ना इतिहासामध्ये वेगवेगळे काळ, वैदिक काळ. बरोबर. आता पण आपल्या वेदकालीन घरे. बरोबर. घर. बरोबर आहे. वेदकालीन घराचं हे चित्र आहे. म्हणजे वेद काळामध्ये अशी घरं होती. बरोबर उत्तर सांगितलं तुम्ही. बरोबर ओळखलं. चित्रामध्ये दिसणारे घराचे चित्र वेद काळातील आहे. हा, ठीक आहे. आता पुढचं बघूया. आता हे चित्र दिसते तुम्हाला समोर? काय म्हणतात? नदी आहे का? बरोबर. छान छान निरीक्षण, अगदी व्यवस्थित आहे तुमचं. वा 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 वा, छान. चित्रात दिसणारे बेट कोणते असावे बरं? पण तुम्ही बरोबर. अंदमान भारताच्या पूर्व बंगालच्या उपसागरात आहे. चित्रात दिसणारे बेट अंदमान असून ते भारताच्या पूर्व दिशेला हे सगळं लक्षात ठेवायचं बाळांनो. सगळ्यात लक्षात ठेवायचं कुठे आहे ते बेट, भारताच्या कोणत्या दिशेला आहे. छान माहिती तुम्ही सांगताय. बस, ठीक आहे. तर पुढचं एक चित्र बघा. आणखीन हे काय दिसतंय तुम्हाला? काय दाखवलंय? हे चित्र कोणत्या ठिकाणचं आहे? खैबर खिंड. काय ह्या खैबर खिंडी मधून कोण कोण आलं भारतामध्ये माहिती आहे ना? खैबर खिंडीचा आहे. याच मार्गावरून अनेक परदेशी आणि भारतात प्रवेश केला. बरोबर. अनेक परदेशी या. आता हे चित्र बघा, बघू. गंगा नदी. गंगा नदी. तुम्ही पुस्तक मनापासून वाचलेलं आहे, चित्र लक्षपूर्वक पाहिलेलं आहे, म्हणून तुम्ही छान छान उत्तर देता. नाव गंगा नदी. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं बाळांनो. लक्ष द्या. उत्तर पूर्ण वाक्यात द्यायचं. तुम्हाला जसा प्रश्न विचारलाय ना, चित्रात दिसणारी नदी गंगा आहे. ही हिमालयात उगम पावते. छान छान. चला, सगळ्यांनी चांगलं अभ्यास केलेला आहे, शिकवलेलं लक्ष देऊन ऐकलेलं आहे. आता हा एक नकाशा दिसतोय आपल्याला ना? दिसतोय नकाशा? बरं, या नकाशामध्ये तुम्हाला ठिकाण सांगता येईल का कुठे आहे? दिसते तुम्हाला? कोणती दोन ठिकाणं दाखवायची आहेत आपल्याला? हडप्पा आणि मोहेंजोदडो. मी तुम्हाला दाखवतो, ते बरोबर आहे का सांगा. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. बरोबर आहे. हो, बरोबर. चला, आता आपण पुढचा आपला पाठ घेऊया. पुढचा धडा घेऊया. धड्याचं नाव आहे इतिहासाची साधने. चला बघूया ना आपण इतिहासाची साधने. चला, आता प्रश्न वाचा बघू पटापट. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक कर्तव्य आणि भावना टिपचित्र व्यक्त केल्या आहेत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने कशाचा उपयोग केला? चित्रांतून. योग्य उत्तर काय बघा? शिल्पातून. शिल्पा म्हणजे मूर्ती. शिल्प म्हणजे मूर्ती. मूर्त्यांमधून त्याने आपला भावना व्यक्त केल्या. हजारो वर्षे उलटल्यानंतर झाली.
कोणती कला अवगत झाली असावी हजारो वर्षानंतर? लिहिण्याची कला अवगत लिहिण्याची चित्र काढण्याची हे उत्तर शोधा. हत्यार निर्मिती लिहिण्याची चित्र काढण्याची हत्यार अगोदर तो निर्मिती शिल्पामधून आपल्या लिहिण्याची भावना व्यक्त करत होता, चित्र काढायला लागला आणि चित्रामधून नंतर त्याला लिहिण्याची कला अवगत झाली. हा, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न वाचा बघू. भारतातील अश्मयुगाविषयी माहिती मिळते. अश्मयुग म्हणजे युगनी ग्रंथातून भारतातील अश्मयुगाविषयी माहिती. अश्मयुग गुहेमध्ये राहत होता त्यावेळेला पुरातत्वीय संशोधनातून अश्मयुगाविषयी माहिती मिळते. पुढचा प्रश्न वाचा बघू. प्राचीन भारतात लिहिण्यासाठी टिंब वृक्षाच्या सालीचा उपयोग करत भुजवृक्ष भुर्ज वृक्षाचा वापर, सालींचा वापर करत असत. अशा वेळी तुम्ही काय कराल? मला एक नाणं सापडलेलं आहे. मला नाणं सापडलं एक जुनं. काय कराल सांगा? तुम्हाला एक नाणं सापडलं. वस्तू संग्रहात जमा कराल. बरोबर. संग्रहात इतिहासाची म्हणजे काय? पर्याय बघा आणि उत्तर सांगा. त्यांच्यामुळे आपल्याला इतिहास कळत म्हणजे प्राचीन कालखंड ज्यांच्या आधारे आपल्याला इतिहास प्राचीन कालखंड. सेकंड बरोबर आहे. ज्याच्या आधारे आपल्याला इतिहासाची झालं ना, ज्याच्या आधारे इतिहास कळतो. पुढचा प्रश्न बघा. इतिहासाची जी साधना आहे वैद्यकीय साधने, प्रकार नाही. चला. पूर्वीच्या काळात नोंदी करण्यासाठी माणूस कशाचा वापर करीत असे? सांगा बघू. पूर्वीच्या काळी नोंदी करण्यासाठी माणूस कशाचा वापर करीत असे? प्रतिके चिन्ह बरोबर. प्रतीके आणि चिन्हे. सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? लिहिण्यासाठी उपयोग सांगा योग्य कोणतं उत्तर आहे? लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला जाईल? आपण इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करतो आहे. प्राचीन काळी सुरुवातीला कोणत्या साहित्याचा वापर केला गेला लिहिण्यासाठी, त्यांची माहिती आपल्याला आज मिळालेली आहे.
खाप्यांचा वापर झाला लिहायचा. पुढील साधनांचे साधनांचे भौतिक कोणीतरी आणि मौखिक साधने यात वर्गीकरण करा. यात वर्गीकरण करा. आता आपल्याला इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण करायचं आहे. बघा मी तुमच्या समोर पर्याय देतो आहे. ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास, शिलालेख, हळूहळू सांगा. ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास वर्णने, ओव्या, शिलालेख, पोवाडे, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ, धान्याचे कण, किल्ले, ग्रंथ, लोकगीते आणि शस्त्रे हे अनेक इतिहासाची साधनं आहेत. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? वर्गीकरण करायचं आहे. बघा भौतिक साधनामध्ये काय काय येत आहे? मातीची भांडी, आणि शस्त्रे ही सर्व भौतिक साधनामध्ये येतात. मातीच्या भांडीवरून, मण्यांवरून, नाण्यावर आपल्याला विविध कोरीव काम केलेलं असतं. नंतर धान्याचे कण, किल्ले, शस्त्रे ही भौतिक साधने आहेत. लिखित साधने ताम्रपट आहे, प्रवास वर्णने, शिलालेख, ग्रंथ, पुराण ग्रंथ, पोवाडे, प्रवास वर्णने, शिलालेख, ग्रंथ, पुराण ग्रंथ, पोवाडे, वैदिक साहित्य. आणि मौखिक साधनामध्ये लोककथा, ओव्या, भजन आणि लोकगीते. समजलं का तुम्हाला? इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण आलं लक्षात? लक्षात राहील ना तुमच्या? चला आता मला सांगा, हे समोर जे चित्र आहे कसलं चित्र आहे सांगा? बरोबर, हे नाण्याचे चित्र आहे. बरोबर. आता या चित्रात दिसणारे चित्र आहे ते सांगा. आता सांगा हे कोणतं साधन आहे इतिहासाचं? हे इतिहासाचं कोणतं साधन आहे? मगाशी आपण वर्गीकरण पाहिलं. आता हे नाणं कशामध्ये येणार? इतिहासाच्या कोणत्या साधनात येईल? भौतिक साधन, भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधने, कोणतं आहे? भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये ह्या नाण्यांचा उल्लेख येईल. या नाण्यांवर विविध प्रकारची भाषा, चाल आणि इतर लिपीचा सुद्धा उल्लेख केलेला असतो. आता हे पुढचं जे चित्र आहे दिसते तुम्हाला? वेद, वाङ्मय, वाङ्मय नाही, वाङ्मय. वाङ्मय असा उच्चार करायचा त्याचा. बोला. चित्रात दिसणारे इतिहासाचे कोणतं साधन? अरे बरोबर. बघा पर्याय दिलेले आहेत. अगदी बरोबर. छान सांगितलं उत्तर. त्याच्या पुढचा बघा, पुढचा चित्र बघा, पुढचा प्रश्न बघा. मौखिक साधनांची नावे. आता चित्रावरून तुम्हाला मौखिक साधनं कोणती ते सांगायचंय. पहिल्या चित्रात काय दिसते? भजन दिसतंय. भजन, लोकगीते. बरोबर सांगितलं. लोकगीते, ओव्या आणि लोककथा. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर ही लोकगीत आहेत. नंतर ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि लोककथा. आपण गेल्या वेळेला लोककथा पाहिली होती की पाहिली होती ना, ऐकली होती लोककथा. तर या चित्रावरून ही जी साधनं आहेत, मौखिक साधनं, लोकगीते, ओव्या आणि लोककथा ही मौखिक साधने आहेत. चला त्याच्या पुढे बघूया पुढचा प्रश्न. नीट लक्ष द्या, वाचा जरा. हे चित्र दिसतंय तुम्हाला? ओव्या. सर
हो बोला. दिसणारे इतिहास लेखनाचे साधन कोणते? हे चित्र दिसतंय, त्या चित्रावरून हे कोणत्या इतिहासाचं साधन असावं? सर माहित नाही मला. नाही माहिती. बर चित्र. हा मौखिक मौखिक साधने. भजन गातायत, गाणी म्हणतायत आणि दळतायत ओव्या. शाबास, छान छान. तुम्ही तर्क करतायत, कल्पना शक्ती चांगली आहे तुमची, निरीक्षण शक्ती चांगली आहे. छान छान उत्तर देत आहे. आता बघा समोर तुम्हाला चित्र कोणत्या धातूवर बर हे ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर ताम्रपट तांब्याच्या पत्रावर लिहिलेला लेख त्याला म्हणायचं ताम्रपट. पुढचं बघा चित्र आता परत बघा दिसतंय. शिला म्हणजे काय रे बाळांनो? त्यावेळेला इतिहास लिहिण्याचं साधन नव्हतं, त्यामुळे त्यांनी दगडावर पत्र्यावर हे चित्र शिलालेखाचे आहे. शिला म्हणजे दगड, दगडावर लिहिलेला लेख त्याला शिलालेख असं म्हणतात. पुढे आता बघा हे आणखीन एक चित्र तुम्हाला दिसतंय. कोणतं वृक्ष पाहिलाय तुम्ही? भुर्ज वृक्ष पाहिलाय? हा, या भुर्ज वृक्षाची जी साल आहे या सालीवर लेखन करत असत त्याला भुर्जपत्र असे म्हणतात. पण हे भुर्ज वृक्ष कुठे, हे झाड कुठे सापडतं बघायला? काश्मीरमध्ये आपल्या देशामध्ये हे चित्र भुर्ज पत्राचे आहे आणि प्राचीन काळात या भुर्ज पत्रावर लिहिले जात असे. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. आता हे समोरचं चित्र बघा काय आहे? मुद्रा. काय आहे? वेदकालीन मुद्रेचे या मुद्रा ठसा आता हे बघा समोर काय दिसतंय? नाणी. नाणी कोणकोणत्या धातूची तयार केली असतात नाणी? सोने, तांबडे, चांदी, बघूया आता उत्तर काय काय आहे बघा. सांगा उत्तर. सोने, तांबे नाही, तांबे. या धातूंचा वापर आणि लोखंड. आता हल्लीच्या काळामध्ये लोखंडापासून सुद्धा नाणी बनवतात, कारण हे धातू आता मिळणं कठीण झालेलं आहे. हडप्पा संस्कृती. आता हडप्पा संस्कृतीकडे येऊया आपण. सांगा हे हडप्पा संस्कृतीचं शहर कुठे वसलेलं होतं? कोणत्या नदीच्या काठी? नका करू. विचार करून रावी नदीच्या काठी हे हडप्पा शहर वसलेलं होतं. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची मातीची दगडांची उत्तर बघा. भाजक्या विटांची बांधकाम हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरात होते. हडप्पा संस्कृतीची मुद्रा प्रामुख्याने आकाराच्या होत्या. कोणत्या आकाराच्या होत्या? आकार सांगा. आकार.
तीन पर्याय बघा. छान. बरोबर. चला, चौरस आकाराच्या होत्या. घाई करू नका. हडप्पा संस्कृती ही भरभराटाला आलेली संपन्न अशी कोणती संस्कृती होती? नागरी संस्कृती नगरामध्ये वसलेली संस्कृती, त्याला नागरी संस्कृती असं म्हणतात. हडप्पा संस्कृतीचे लोक काय करत असत त्याला? दफन करणं म्हणजे पेटवणं, आणि जलार्पण करणं म्हणजे नदीमध्ये सोडून देणं, पाण्यात सोडून देणं. तर हे तीन प्रकार आहेत मृत शरीराची विल्हेवाट लावायची. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे शरीर दफन करीत असत, म्हणजे जमिनीमध्ये गाडत असत. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवीत असत? मलमलीचे छान, शाबास. हो, मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत. पुढचा प्रश्न बघा. बरोबर. तीन पर्याय आहेत, त्यातलं योग्य उत्तर सांगा कोणतं आहे? अ आहे, ब आहे? उत्तर बरोबर आहे. अ गटाचं गहू, सातू आणि वाटाणा ही पिके घेत असत. मुद्रांचा वापर कशासाठी केला जाईल? शोभेसाठी. मुद्रा ज्या होत्या शोभेच्या वस्तूसाठी, ठसा उमटवण्यासाठी का व्यापारासाठी, विनिमय, वस्तू देवाणघेवाण करण्यासाठी? ठसा उमटवण्यासाठी सर. शोभेच्या वस्तूसाठी. ठसा उमटवण्यासाठी. प्राण्यांच्या मुद्रा होत्या ना, प्राण्यांच्या मुद्रांचा वापर ठसा उमटवण्यासाठी असत, आणि बाकीच्या ज्या मुद्रा होत्या त्याचा विनिमयासाठी, व्यापारासाठी. बाजार हाटाला आपण जातो ना पैसे घेऊन, ते मुद्रांचा वापर विनिमयासाठी करत असत. प्राण्यांची चित्र असलेले जे ठसे होते त्याचा ठसा उमटवण्यासाठी करत असत. हडप्पाकालीन लोक दागिन्यांसाठी कशाचा वापर करीत असत? दागिने बघा, शिंपल्या, कवड्या आणि बिया. शाबास, छान, व्हेरी गुड, छान उत्तर दिले. आता बघा हे चित्र दिसतंय. कसलं चित्र आहे हडप्पा संस्कृतीमध्ये? या दागिने बनवण्यासाठी कोणकोणते वस्तू वापरत असत? कंबरपट्टा आहे, सोने, तांबे, रत्ने आणि बघा चित्रात दिसतंय तुम्हाला. शिंपले पण आहेत आणि कवड्या पण आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोक दागिने बनवण्यासाठी सोने ह्या धातूचा वापर करत. तांबे, नंतर रत्ने हे माणिक आहेत, शिंपले, कवड्या आणि फळांच्या बिया यापासून दागिने तयार करत असत. छान उत्तर देताय तुम्ही, लक्षपूर्वक वाचलंय. आता हे चित्र कसलं आहे सांगा बघू? नदीचं आहे. बरोबर. हडप्पा संस्कृतीचं ज्या वेळेला उत्खनन
उत्खनन करण्यात आलं त्यावेळेला ते जे अवशेष सापडले त्या अवशेषापासून एक संकल्पना करून चित्र तयार केलेलं आहे की गोदी कशी असेल त्याचं हे चित्र आहे. आणि हे अवशेष लोथल येथे सापडलेले आहेत. लोथल येथील गोदीच्या अवशेषाच्या आधारे तयार केलेलं हे चित्र आहे. हा सांगा बघू हे काय दिसतंय तुम्हाला? सिंधू संस्कृतीमधील कोणत्या जागेचं आहे हे चित्र? मध्ये महास्नानगृह म्हणजे काय असेल रे बाळांनो? आंघोळीसाठी. स्विमिंग पूल. हा स्नानासाठी म्हणजे लोकांना स्नान करण्यासाठी हे महास्नानगृह बांधलेलं होतं. आणि ह्या महास्नानगृहामध्ये नदीचं पाणी एका ठिकाणाहून येत होतं आणि दुसऱ्या ठिकाणाहून अशुद्ध पाणी जात होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारची जी घाण आहे ती या महास्नानगृहात साठत नव्हती. अतिशय चांगल्या प्रकारे बांधलेलं हे आदर्श असं महास्नानगृह होतं. आणि ह्या महास्नानगृहावरूनच आपल्या आधुनिक लोकांनी सुद्धा आपल्या इकडे आता जे स्विमिंग पूल बांधलेले आहेत त्यांची कल्पना देखील या प्राचीन लोकांपासून आपण घेतलेली आहे. अशा प्रकारे हे सिंधू संस्कृतीमधील हे जे महास्नानगृह आहे हे एक आदर्श असं महास्नानगृह त्या काळी त्या लोकांनी बांधलेलं होतं. जवळजवळ 5000 वर्षापूर्वी किती लोक प्रगत होते त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पुढचं चित्र बघा आता. हा काय दिसतंय रे तुम्हाला हे चित्रामध्ये? एक गटार आहे. विहीर आहे. बरोबर आहे. विहीर आहे आणि त्या विहिरीतून पाणी काढल्यानंतर सांडपाणी बाहेर जाण्यासाठी तिथे व्यवस्थित मार्ग केलेला होता. सांडपाणी बाहेर जाण्यासाठी गटार बांधलेली होती. हडप्पा येथील विहिरीचं हे चित्र आहे. अतिशय आदर्श असं त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची पाणी वापराची सोय होती. कोणत्याही प्रकारचं पाणी तेथे जमा होऊ दिलं जायचं नाही. आणि तिकडची जी गटार होती ही उघडी होती का रे बाळांनो? नाही. तिकडे झाकलेली होती. गटार सगळी बंद होती, झाकलेली होती. त्याच्यामुळे रोगराईच्या दृष्टीने सुद्धा ते लोक खूप जागृत होते. चला पुढचा बघूया. चला ठीक आहे. धन्यवाद सर्वांना. छान उत्तरे दिली. सुट्टीमध्ये आणखीन चांगला अभ्यास करा. ओके धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. आवडला?